एका प्रतिष्ठित मराठी न्यूज चॅनलच्या फेसबुक पेजवर जे कोणी काम करतात ना, त्यांना आळा घालणं गरजेचं आहे. आता ही बातमी बघा. अमित ठाकरे भाऊ पराभवानंतर केली फेसबुक पोस्ट. म्हणाले, आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट. शेवट? आणि पुढे मुद्दाम 3 डॉट दिलेत. काय पद्धतीने तुम्ही बातम्या दाखवता? तुम्ही दिलेली ही लाईन आणि अमित ठाकरे यांनी जे म्हटलं आहे त्याचा लांब लांबपर्यंत देखील संबंध नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही बातम्या दाखवता, त्यामुळे अर्थच बदलला जाईल. आता ही बातमी बघा. सचिनचा लेख आधी अनसोल्ड राहिला आणि मग मुंबई इंडियन्सने लाज राखली. लाज राखली म्हणजे काय? कोणती भाषा वापरत आहात? एखादा प्लेअर अनसोल्ड राहिला म्हणजे त्याची लाज निघून जाते का? त्याचं काहीच कर्तृत्व नसतं का? अरे, आयपीएलच्या ऑप्शन लिस्टमध्ये नाव येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. अशा अनेक बातम्या ज्या या चॅनलच्या फेसबुक पेजवर टाकण्यात येतात त्या फक्त बदनामी करतात. यांनाच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते.